हे बघा आज पोरांना घेऊन आले मी एकटीच आणि हे गेलेत खेळला चिलापी माशांचा जाळा आणायला. ठिकाणी किती गुतलत? हा ना तीन गुतलत. तीन गुतले डायरेक्ट एका ठिकाणी. बघू शकताय कसलं भारी दिसतंय एक नंबर असं मळ्या माशांचं. एकदम सुके बनवलेत आताच्या वेळेस. हे बघा नदी तर येऊन पोचलो आम्ही आणि पाणी तर त्या दिवसापेक्षा तर खूपच कमी, पूर्ण दगडा ओपन झाल्या. तर आपण आता जाळं टाकून घेऊ. हे तर गेले खेळला जाळा आणायला, तोपर्यंत आपण जाळा टाकून परत आपल्याला रेसिपी पण बनवायची आहे. तर मग तोपर्यंत जाळा टाकून बघू किती मासे लागत आहेत. नाहीतर मग परत अजून खालतीला साईडला पण जाऊन आपल्याला जाळी टाकायला लागणार आहे. तर परी चल आपल्याला जायचं आता. मला सोबत येणार ना खाली जाळा टाकायला? चल ना बाळा, आता पप्पा पण नाही सोबत माहिती आहे ना. चल ऋतू पोरांसाठी कारण नदीचं पाणी तर खूपच खराब आहे. त्याच्यामुळे आपल्याला जिकडे जायला तिकडे बिसलरीचं पाणी घेऊन जायला लागते. बघू बाळा. तुला प्यायचं का पण? नाही प्यायचं मला. आता मी जाळा टाकायला जाते, तुम्ही इथंच बसा. पर इथंच बसायचं बरं का सावलीला. हा इथे माझ्यासोबत त्यांना राहायचं. आता पोरांना पाणी देते कारण की उन्हातच आम्ही आलो होतो आणि पाणी पिऊन जाळं टाकून घेऊया. अगं सोड ना, मला परी जाऊन देत नाही नदीमध्ये कारण एकटीच आहे. असे बघा थांबीस लगेच आले आपल्याला मासे पकडून खायचे. हे बघा एक जाळा टाकूया आपण. तर हे असतोपर्यंत एक जाळा टाकून मासे पकडूया. हे बघा दगडी तर सगळ्या तर दिसत आहेत आपल्याला. पाणी बऱ्यापैकीच कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण असं खाली तर उथ्या दिसत आहे. जाळं टाकायला पण आपल्याला सोपं जाईल. तर चला आता आपण पटापट जाळं टाकून घेऊ. हे बघा हा जाळा घेतला आपण. तर बारीक माशाचं आहे, मळ्या माशाचं आहे. तर घेऊया आता आपण टाकून जाळा. आई व्यवस्थित जावार का पडशील बिडशील कुठं. बघा आई मी आत्ताच मासे पकडतोय. बघा आई किती लांब गेली. हे बघा आपला जाळा तर टाकून झालाय एक आता. तर बघू आता थोडा वेळ थांबू, 10-15 मिनिटं. तोपर्यंत आपण वरतीला साईडला एक जाळा टाकून घेऊ. ते काय आता दाखवत नाही तुम्हाला टाकताना. खूप सारं ऊन झालंय. तर हे काय तर जरा थोडी सावलीत बसू. तिथे साप होता यार, खाऊन जात होतं मच्छर. हा काय साप होता ना तिथं होता. आई मासे किती आले. पुलाच्या खालतीला साईडला आलोय. ए परू माग सर, इकडे ये चल तू. कसले मासे चमकताय बघा लांबूनच. पुलावरून उभं राहिलो आम्ही. आले बाबा एकदा शिक. तसे टाकलं ना. हा ना कधी आल तुम्ही? उशीर झाला तेव्हा यायला. अयो तिथं मासे बघ किती दिसले तर. हा ना लय मासे आम्ही बघायला गेलतो. हा आपण कसं ना बघतायत ना खोल आहे तिथं लय. एकदम मोठ्या चिलापी दिसत आहेत बघा. कसले आहेत ना हृदय. तिकडं बघ त्या साईडला किती लय आहेत बघ ना तिकडं. लय आले तिथे नाही बघ ना. खेळ सुटल्यात. गळ टाकायचा का हृदय. माई रॉड बनवून द्या की. हा देव तुझे आता नाही लागते बघा ह्या टायमाला. लागले लागते एक तरी. तू पण खेळणार. दिसला का केवढे बघ ना तो. हा इथं समोर आहे. इकडे डोका काढल्यावर. हा ना
कसला मोठा आहे बघा अशी का गेला खाली गेला. मित्रांनो आलो आता इकडं जिथं आशिकाने जाळी टाकले तिकडं बघू आशिकाने काय केले, किती मासे लागलेत. जर भरपूर मासे भेटले ना, 2 जाळे टाकून ठेवलेत आशिकाने, जर भरपूर मासे भेटले तर मग आपण खालती जायची काय गरज नाही, कारण की तिथं ऑलरेडी ते लोक टाकतायत जाळे. एखाद्या वेळी आपण इकडं एवढं जाळे वगैरे काढेतपर्यंत भरपूर टाईम जाईल, तिकडचे मासे पळून जातील. तरी बघूयात आशिकाने जाळे टाकले त्याच्यामध्ये किती मासे लागतात. चांगलं टाकलं का? हां टाकले बरोबर. हां बरोबर, त्या दिवशी आपण टाकले तसेच टाकले. तरी व्यवस्थित नाही आलं. हां काय नाही ठीक आहे, थोडेसे जरी भेटले तरी आपल्या रेसिपी पुरते भेटले मी बाजाले. पण नाही आता बघू किती जोडणी जाळ्यांमध्ये किती मासे लागतात, नाही तर परत टाकावं लागणार आहे. हां मग मी टाकतो ना, आता मी व्यवस्थित टाकतो. मग जर नाही लागले ना तर इथंच टाकू अशी का मला वाटते. खालती आहे ना तिकडं ते लोक टाकतात ना जाळे टुपावर बसून. खालती नको. हां तिथं ते आता पळून जातील मासे. ते बघ ना ते कसं वाटत आहे ना ते ह्या हो ना. पानकोंबड्यात. आणि ते अशा एकदम खालून चालले जात. हां असं वाटत आहे का काहीतरी आहेच नाही का, असं मोठा मासा वगैरे दिसतंय का नाही. चेंज करून घेतले बघा कपडे, आता जाऊन जाळी काढतो मित्रांनो. मासे बघतो किती लागलेत ते. इकडल्या साईडला असे काही काय उथळ याच्यामध्येच टाकले. हे बघा हे गेलं जाळा काढायला, दोन्ही पण त्यांनाच काढायला सांगितलेत, कारण आता मी माझी साडी पण सुकले मस्त उन्हाने. आता परत काय माझी इच्छा होईना पाण्यात जायची. मोठी चिलापी लागलेली गेले का? दगड ठेवला इकडच्या साईडला बरं, म्हणजे जाळ्यावर. हा जाळा मस्त आहे माहितीये का, म्हणजे टाकायला एकदम भारी येते पटपट. हाईट कमी आहे ना त्याची. हां 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 हां. तर बघा आपला फायनली एक जाळा काढून झाला. बघू किती मासे लागलेत. मोठी चिलापी जास्त नाही लागले. यो मोठी हो, लय मोठी आहे. आता ती मस्त. चल हे काढून घेऊ आणि मग ते काढतो अशी का. तोपर्यंत तसंच ठेवायचं. तोपर्यंत हे बघा किती मासे लागलेत. मस्त लागले. नाही तरी नाही एवढं लागलं. नाही आखुडे नाही झालं. ठीक आहे. पप्पा आई मासे काढे सुटलेत, आणि ते छोटे छोटे चिलापीचे पिल्लू आहेत ना, ते पप्पा ते फेकून देते. ते तर खाता येते नाही. चिलापी मोठी गुतले थोडीशी. चिलापी जरा असे बघून अडवल्या ना असे का गुत्तीला जाळ टाकीतील वाढून बरं ते जाळ लगेच ठिकाणी किती गुतलत. हा ना 3 गुतलत. 3 गुतले डायरेक्ट एका ठिकाणी. ते खेळत आलं असेल आणि डायरेक्ट गुतला असते. गेला दुसरा जाळा काढायला, तर बघूया त्याच्यामध्ये किती मासे लागले. तर जर त्याच्यामध्ये जर बऱ्यापैकी लागले तर मग परत आपल्याला टाकायची काही गरज नाही, पण जर नाही लागले तर मग परत आपल्याला 2 जाळे टाकायला लागतील. बघू किती लागले. तर लागलेत की ग, जास्त नाही लागले, थोडेच लागले. थोडेच लागले तर 4-5 लागले. तर आता बघू अजून थोडा वेळ पकडूयात. अजून हे काढून घेऊ आणि ना थोडा वेळ पकडू. बघू थोडा वेळ अजून पाहिजे आपल्याला, रेसिपी होतं तरी पाहिजे ना. नाही त्याच्यात जास्त नाही. आता चला आता हे काढून घेऊयात. लागले बघा मासे हे करायला. हे गेले दुसरं जाळ टाकायला, तोपर्यंत मासे साफ करायला परत लय टाइम लागत. याच्यावरती ना खवले राहतात छोटे छोटे, तर ते खवले पण काढून घ्यायचे असतात, म्हणजे मग काढून कडू होत नाही, नाही का. तर घेऊ पटपट मासे साफ करून. परत ते आल्यानंतर ते पण आपले साफ करायला, मग सगळे साफ करायचे म्हणले का लय उशीर लागत आहे. आज आहे ना मित्रांनो, एवढी मेहनत घेतली की वासरीवास, पण म्हणावं तसे तरी पण मासे नाही लागले. खूप दमलो आणि आता संध्याकाळचे 5 वाजत आलेत, तरी पण आमचं म्हणजे रेसिपीसाठी एवढे मासे झाले नाही, थोडेच मासे भेटले. तर चला आहे ना, आता आहे ना बघा या साईडला आलो, दुसरीकडे आलो, दुसऱ्या लोकेशनला. आणि इथं मस्तपैकी आहे ना सावली आहे, चांगलं झाडाचे सावले. नदी थोडी खालती इकडं या साईडला दिसत असेल, या साईडला राहिली नदी, नदीच्या थोडं वरतीला साईडला आलं. तर आता आहे ना इथं मस्तपैकी रेसिपी बनवत सावलीला मित्रांनो. सगळं तयारी केली बघा इकडं. तर असे का बघा तिकडे गेले फाटी आणायला, आणि ती नदी दिसत असेल तुम्हाला त्या साईडला खाली. थोडं आज आहे ना थोडं वरतीला साईडला थोडं इथं मस्त मैदान होतं, त्याच्यामुळे इथंच स्वयंपाकाला बसलो. तर फायनली बसलोय. सकाळपासून एवढी धावपळ झाली की बस रे बस.
जाळं आणायचं होतं खरं तर आपल्याला मोठ्या माशाचं आणि मोठे मासे पकडायचे होते, पण ते काय झालं नाही. चला फायनली थोडेसे का होईना आपल्याला मासे भेटले तर. आणि इकडं आशिका लागले चूल पेटवायला. चला आता चूल पेटूयात. आशिकाने मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. बाजरीच्यात ना तर आशिका मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि त्याच्यासोबत मस्त मासे बनवूयात. ते काय खेळ सुटले तर आहे का नेम आयुष्य पर एकच राहिला आता, एकच राहिलंय. हा बघ बघ आशिका बघ लागला का आशिका? ते आधीच उडवला. एकदम भारी वातावरण वाटतंय बघा मित्रांनो, मस्तपैकी. आणि आशिका लागले आता भाकरी बनवायला. तर आज मस्त भाकरी बनवायची. आता चूल सुद्धा पेटवली बघा. आता पोरं इकडे खेळता येत हृदय ते. आशिकाला थोडी मदत करू लागतो नाही का ना? चल वाच तेवढी. लगेच होते बरं वाटत. आशिका इकडं भाकरी करून घेते, तोपर्यंत कांदा कापून देतो सगळं मी. बघा थोडा कापला आहे मी, अजून राहिला तेवढा कापून देतो. इकडे माझ्या भाकरी तर झाल्यात बघा बनवून मस्त पैकी अशा. आणि इकडं भाकरी करता करता येणे मला कट करून दिलंय बघा. कांदा, टमॅटो, कोथिंबीर. तुझं काम हा आणावं. भाकरी भाकरी तर करून झाले का आपल्या. तर बघा मासे फ्रायची तयारी. कांदा कट करून घेतलाय, कोथिंबीर, टमॅटो, लसूण आणि मसाले. तेल टाकून घेतलंय. तेल थोडं टाकून देऊ. तेल टाकून झालंय. लसूण टाकून घेते. बाबो हा ना ए बाजूला सगळं बरं. कांदा टाकून घेते. बाबा पळायला लागतंय काय? मस्त फोडणी बसली आपली. कांदा टमॅटो मस्त पैकी शिजून घेऊ आपण. नंतर मग मसाले टाकू. कांदा टमॅटो तर मस्त पैकी असं आपलं आहे ना शिजून झालंय बघा. मस्त तेल सुटले त्याला. तर आपण मसाले टाकून घेऊ. मसाले टाका ना, मग परत थोडा वेळ शिजू दे चांगलं, म्हणजे मग मस्त मिक्स होईल त्याला. हळद टाकून घेते. लाल तिखट टाकून घेतलंय. कांदा मसाला, धना पावडर आणि गरम मसाला. मस्तपैकी हलवून घेते. मस्त मसाले आपण शिजवून घेऊ थोडेसे. आता आपण हे मसाले मस्त थोड्या वेळ शिजून घेऊ आणि नंतर मग थोड्या वेळाने मासे टाकू. आई काय रे बाळा? अगं पटकन बनव ना, भूक लागले रे. हा झालं 10-15 मिनिटं. आम्ही पण वाट बघत आहे. एकदम थोडंसं ना मित्रांनो त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि शिजून दिलं बघा.
तर आता बघा कसं मस्तपैकी तरी आले त्याला. असं तरी आले ना. हा मस्त बघा कशी तरी आले आणि एकदम व्यवस्थित ग्रेव्ही तयार झाली. एकदम भारी दिसायला लागलं बघा. तर आता परत एकदा मासे धुवून आणले होते तरी पण एकदा धुतले मित्रांनो. आणि आता बघा अशी का मस्त ग्रेव्ही कसली भारी झाली बघा. आता त्याच्यामध्ये टाकून घेते. हा टाकवले पेलो एक नंबर झाले. मस्त बघा डायरेक्ट टाकून घेते. सगळं टाक ना बोलो एकदम भारी वाटतं कसं. काय होतंय हात भाजला काय. मस्त टाकून घेतले. आता थोडेसे हलवूयात त्याच्यामध्ये मसाला लागेल म्हणजे त्याला आणि चांगले शिजून देऊयात मस्तपैकी. आता मसाल्यामध्ये टाकले मित्रांनो आणि हलवून घेते असे का. हात थोडा वेळ एक 10 मिनटं फक्त लागतील. मस्त 10 मिनटामध्ये एक नंबर असं काढून होईल रेडी. तर चला आता 10 मिनटं फक्त वाट बघूया. बघू शकताय कसलं भारी दिसतंय एक नंबर असं. मळ्या माशांचं एकदम सुके बनवलेत आताच्या वेळेस, कालवण नाही बनवलं. आणि आता तसंच शिजून द्यायचं आहे असं उमवल्यासारखं नाही बरं. चला बघा अशी का नाही हे केलं. उचकून दाखवते. खाली लागलं का गाणं थोडंसं. हां 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 सणसणीत राहिलं नाही हे झालं का नाही. लई भूक लागली मित्रांनो. आता चला आता जेवण करून घेऊयात. एकदम मस्तपैकी झालेली रेडी आता आपल्या कालवण. तर आता उतरून घेऊ आणि जेवण करूया. उतरून तर घेतले आता मस्तपैकी. आपण आता जेवण करूया. कसं झालंय ना मस्त. मस्त सुके झालेत मासे. मस्तपैकी वाढून दिले बघा कसलं भारी दिसते. सुके मासे बनवलेत आज आणि भाकरी. तर चला आता जेवण करून घेऊ होते मस्तपैकी एक नंबर असं बघा. द्या ना हृदयाला वाढून दे ना. ये मी सांगते आई मला चिलापीस दे ग. नंतर दे मला. बघा मस्त हृदयाला सुद्धा वाढून दिलंय. याच्यात काही काटे जास्त नसतात मित्रांनो. तसंच बारीक खायचं. काटे असतात ते डायरेक्ट घ्यायचे असेल मस्त खायचे मस्त. झणझणी झाले हो. झणझणी झाले. हा ना. लय वार झाले का नाही. मस्त. हृदयाला डायरेक्ट हृदयाला मोठी चिलापी फक्त लागलेली ती दिली फक्त एक. तो आधीच म्हणतो तर मला खायची का हृदय. फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालं सगळं घेतलं बसलो मित्र मस्तपैकी. थोडा वेळ आराम केला जेवण वगैरे झाल्यावरती. आणि आता फार संध्याकाळ झाली बघा. दिवस पण बुडाला आहे. चला आता जाऊयात घरी. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.